नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. मूर्तिजापूर मतदारसंघात सम्राट डोंगरदिवे यांना तिकीट जाहीर. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे उमेदवारी जाहीर. विधानसभा निवडणूक रंगात, पण एकच अर्ज दाखल. अनेकांनी अर्ज घेतले, दाखल करण्यास झाली सुरुवात. भाजप प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर शुक्रवारी अर्ज दाखल करणार. महायुतीचे नेते असतील अर्ज दाखल करताना सोबत. निवडणुकीत कुठेही गैरव्यवहार व आचारसंहितेचे उल्लंघन टाळा. निवडणूक निरीक्षकांनी दिले प्रशासनाला आदेश. तुम्ही तुमच्या नातेवाईकांना परदेशात पाठवू शकता फराळ. फक्त एक कॉल करा पोस्टमनला. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे आज अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदारसंघात सम्राट डोंगरदिवे यांच्या नावाची घोषणा झाली, तर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथून राजेंद्र शिंगणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आता पाहूया इतर बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी अकोल्यात जोरदार रंगत चढली आहे. जिल्ह्यातील अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एका उमेदवाराकडून नामनिर्देशन पत्र दाखल झाले. अकोला पूर्व मतदारसंघात अपक्ष उमेदवार अजाबराव टाले यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. अकोला पश्चिम मतदारसंघात डॉक्टर धनंजय प्रल्हादराव नालट यांनी बहुजन समाज पार्टीतर्फे 3 अर्ज दाखल केले. अकोला पूर्व मतदारसंघात आज 2 जणांनी 8 अर्जांची उचल केली. आतापर्यंत 35 जणांनी 58 अर्जांची उचल केली. अकोला पश्चिम मतदारसंघात आज 18 व्यक्तींनी 43 अर्जांची उचल केली. आतापर्यंत 68 व्यक्तींनी 130 अर्ज नेलेत. मूर्तिजापूर मतदारसंघात आज 15 व्यक्तींनी 29 फॉर्मची उचल केली. आतापर्यंत 42 व्यक्तींनी 99 अर्जांची उचल केली. अकोट मतदारसंघात आज 15 व्यक्तींनी 25 अर्जांची उचल केली. आतापर्यंत 64 व्यक्तींनी 102 अर्जांची उचल केली. बाळापूर मतदारसंघात आज 10 व्यक्तींनी 23 अर्जांची उचल केली. आतापर्यंत 42 व्यक्तींनी 83 अर्जांची उचल केली आहे. भाजप प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर हे शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्यासोबत महायुतीचे नेते असतील. शहरी आणि ग्रामीण भागाची नाळ जोडणारे आमदार रणधीर सावरकर 25 ऑक्टोबर शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता भारतीय जनता पार्टी कार्यालय आळशी संकुल येथे नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहेत. त्यांच्या नामांकनासाठी खासदार अनुप धोत्रे, आमदार अमोल मिटकरी, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार प्रकाश भारसाकडे, आमदार हरीश पिंपळे, माजी आमदार व शिवसेना नेते गोपीकिशन बाजोरिया, माजी आमदार विप्लव बाजोरिया, जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, विजय देशमुख, कृष्ण अंधारे, श्रीरंग दादा पिंजरकर, अश्विन नवले, योगेश अग्रवाल, जयंत मसने, गीतांजली शेगोकार, सुमनताई गावंडे, संतोष शिवरकर, प्रभाकर मानकर, शिवाजीराव देशमुख, विजय सोळंके, दादाराव पेठे, श्रावण इंगळे, तेजराव थोरात आदींच्या उपस्थितीत उद्या 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता भाजपा कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार सावरकर यांच्या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होऊन त्यांना पाठिंबा देणार आहेत. विधानसभा निवडणुकीत कुठेही गैरव्यवहार व आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी सर्व पथकांनी सजग राहून समन्वयाने कामे करावीत. विविध माध्यमातून होणाऱ्या खर्च व आर्थिक व्यवहारांवर करडी नजर ठेवा व तपासण्यात सातत्य राखा, असे निर्देश निवडणूक खर्च निरीक्षक निशांत के यांनी दिले. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खर्च निरीक्षक निशांत के हे अकोल्यात दाखल झाले असून त्यांनी नियोजन भवनात निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, महापालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाने, अप्पर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हाधिकारी महेश परंडेकर यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे व सदैव दक्ष राहून पार पाडावी. बँकांमध्ये होणारे दैनंदिन व्यवहार, संशयास्पद व्यवहारांवर विशेष लक्ष द्यावे.
निवडणूक काळात प्रलोभन दाखविण्यासाठी साड्या, मद्य, वस्तू, पैसे यांचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे सजग राहून अशा बाबींना तात्काळ निर्बंध घालावा व संबंधितांवर कारवाई करावी. उमेदवारांकडून प्रचारासाठी केल्या जाणाऱ्या प्रत्येक खर्चाची काटेकोरपणे नोंद घ्यावी. निवडणूक आयोगाच्या निर्देश व सूचनांचा कुठेही भंग होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असेही निर्देश खर्च निरीक्षकांनी दिलेत. यशोमती ठाकूर यांचा बुलंद आवाज विधानसभेत पोहोचवा, असे आवाहन प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आमदार विनेश फोगाट यांनी केले. आज यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक दिग्गजांनी अमरावती येथे अर्ज दाखल केले. महाविकास आघाडीचे उमेदवार लोकनेत्या यशोमती ठाकूर यांच्या प्रचारार्थ आयोजित विराट सभेत आमदार विनेश फोगाट बोलत होते. महाविकास आघाडीच्या हजारो कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत यशोमती ठाकूर यांनी आज तिवसा विधानसभा मतदारसंघासाठी नामांकन दाखल केले. आमदार यशोमती ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडी व घटक पक्षाचे हजारो कार्यकर्ते तिवसा येथील समर्थ आडकुजी महाराज नगर सातरगाव रोड येथील मैदानावर जमले होते. नामांकन रॅली काढून यशोमती ठाकूर यांनी सभा घेतली. मोठ्या शक्ती प्रदर्शनात त्यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला. अमरावती येथे शिंदे सेनेचे दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार कॅप्टन अभिजित आनंदराव अडसूळ यांनी दर्यापूर तहसील येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. बार्शी टाकळी हद्दीतील महागाव रोडवरील मोहम्मद शफी यांचे बंद जिनिंगमध्ये काही लोकांकडून अंमली पदार्थ बनविण्याचा कारखाना चालविला जात होता. तो अकोला पोलिसांनी उघड केला. प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. बार्शी टाकळी येथे आदिल मोहम्मद शमीम अन्सार यांच्या सांगण्यानुसार इफिड्राईन बनवण्यासाठी लागणारे कच्च्या मालाचे रसायन, मालाची वाहतूक करण्यासाठी वापरलेली 4 चाकी कार की तसेच तयार झालेल्या अंमली पदार्थ इफिड्राईन 5.548 किलो अंदाजे किंमत 1,40,00,000 असा एकूण 2,38,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील मुख्य आरोपी आदिल मोहम्मद शमीम अन्सार, पवन माणिक मुददनर हे दोघे वसई मुंबई येथील आहेत. त्यांना स्थानिक पातळीवर मदत करणारे निसार नियाजी मुख्तार नियाजी राहणार अकोटफैल अकोला, मोहम्मद इरफान मोहम्मद युसुफ, फिरोज खान शबीर खान राहणार गंगानगर अकोला यांना घटनास्थळाजवळून ताब्यात घेण्यात आले असून यातील मुख्य आरोपी आदिल मोहम्मद शमीम अन्सार याच्या विरुद्ध इफिड्राईन अंमली पदार्थ तयार करण्याचा गुन्हा नोंद असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ज्याच्या जागेत हा सर्व प्रकार झाला त्याच्या विरोधात गुन्हा पोलिसांनी का दाखल केला नाही असा प्रश्न उपस्थित होतो. अकोल्याला एक गोपनीय माहिती भेटली होती. त्यामध्ये बार्शी टाकलीच्या हद्दीत एक जिनिंग फॅक्टरीमध्ये काहीतरी अंमली पदार्थ याची निर्मिती होत आहे याची माहिती भेटल्यावरून LCBची टीम त्यामध्ये PI शेळके आणि त्याचे सर मंदार यांनी त्या ठिकाणी सर्च प्रोसिजर केला आणि त्यामध्ये एफिड्रिन नावाचा एक प्रिकर्सर ड्रग जे की मेथेम्फेटामाइन याची निर्मितीमध्ये यूज होतो असा 5.548 kg तसेच मोठी मात्राने हे तयार करण्यासाठी रॉ मटेरियल्स आणि 2 आरोपी त्या ठिकाणी सापडले. यामध्ये पुढे तपास केली तर आणखी 3 आरोपी ज्याचा सहभाग होता तसेच एकूण 5 आरोपी अद्याप यामध्ये अटक करण्यात आलेले आहे. गुन्ह्याची पुढची तपास PI LCBचे मार्गदर्शनाखाली API विजय चव्हाण LCB हे करत आहे. यामध्ये महत्त्वाचा विषय हे रॉ मटेरियल कुठून आले, याचा सोर्स कुठे होता आणि याचा वापर कुठे करणार होते याच्याबद्दल पोलीस पुढे तपास करणार आहे. विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आचारसंहिता लागू झाली आहे. अशावेळी एका संस्थेच्या कार्यक्रमात राजकीय पक्षाचे नेते राडा करतात. त्यांच्या विरोधात कारवाई का नाही असा प्रश्न विचारला जात आहे. खुर्च्यांची फेकाफेक करून वाद निर्माण करणे हे लोकशाहीला धरून नाही. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना विनापरवानगी आंदोलन करणे, मोर्चा काढण्यावर बंदी आहे असे असताना 21 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद कर्मचारी भवनात आयोजित भारत जोडो अभियानचे संयोजक योगेंद्र यादव यांच्या विचारसभेत 40 ते 50 लोकांनी मंचावर चढून गोंधळ घातला. खुर्च्या तोडल्या. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने स्थिती नियंत्रणात आली. हा व्यक्ती विचार स्वातंत्र्यावर हल्ला मांडला जात आहे. पोलीस संरक्षणात योगेंद्र यादव यांना बाहेर काढले. योगेंद्र यादव म्हणाले, अशा प्रकारचा हल्ला म्हणजे संविधानावर हल्ला आहे. योगेंद्र यादव यांचे महाराष्ट्रात अनेक व्याख्याने झाली, परंतु असा अनुभव त्यांना पहिल्यांदाच आला. विशेष म्हणजे या प्रकरणात कोणीही तक्रार केली नसल्याने कोणाही विरुद्ध गुन्हा दाखल झाला नाही. हम सभी साथी अलग अलग शहरों में जाके संविधान पे खतरे के बारे में सम्मेलन कर रहे हैं. आज अकोला में
महाराष्ट्र डेमोक्रेटिक फोरम के साथ मिलके ऐसा ही एक सम्मेलन आयोजित किया, लोकतंत्र को खतरा और हमारा वोट, इस विषय पर। उल्काताई बोली, संजय भाई बोले, बहुत शानदार सभा थी, इतनी बड़ी संख्या में महिलाएं वहां पे आई थीं। और जैसे ही मेरा बोलने के लिए नाम लिया गया, एक व्यक्ति दौड़ के आया, उसने पहले माइक पकड़ा, उसके पीछे 10 लोग आए, उसके पीछे 50-60 लोग और आए, चिल्लाना और बार बार उंगली उठा के बड़ा आक्रामक तरीके से चढ़ रहे थे हमारे ऊपर। हम बस बैठे रहे। बार बार मैंने कहा, आप बोलने दीजिए, मैं आपके सब सवालों का जवाब दूंगा। लेकिन जाहिर है ये उनकी कोई नीयत नहीं थी, केवल और केवल हुड़दंग मचाना, हमला करना। 8-10 मिनट तक हमारे साथियों ने घेरा बना के उनको रोके रखा। लेकिन एक स्थिति आई जब लग रहा था कि पूरे 50-60 लोग हमारे ऊपर आके गिरेंगे और पीछे कोई जगह नहीं थी हमारे पास। उस वक्त पुलिस ने हमसे आग्रह किया कि हम वहां से निकलें। पुलिस हमारे को बाहर निकाल के लेके आई। हमारा एक ही संदेशा था कि हमारा अपना कोई कैंडिडेट नहीं है, बाबा साहब का संविधान हमारा कैंडिडेट है। इस संदेश को लेके आने वालों के साथ ऐसा बर्ताव होना, ये लोकतंत्र में विश्वास करने वाले सब लोगों के लिए चिंता की बात है। मुझे विश्वास है कि इसकी शिनाख्त की जाएगी, ये काम किन्होंने किया, किस इशारे पे किया, कौन लोग थे जो डरे हुए थे कि हम अपनी बात न रखें। लेकिन एक बात जरूर कहता हूं, अकोला की जनता दोबारा आएगी, बुलाएगी तो मैं निश्चित वहां आऊंगा। विधानसभेच्या निवडणुकीसाठी निर्माण केलेल्या पातूर तहसील स्थित स्थिर सर्वेक्षण पथकाने मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत पातूर मालेगाव रोडवरील चेक पोस्टवर एक वाहनात 2,49,600 रुपये जप्त करण्यात आले आहेत। पातूर तहसीलमध्ये स्थिर सर्वेक्षण पथकाची स्थापना अकोला जिल्हाधिकारी अजित कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली केली गेली आहे। उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी आणि तहसीलदार डॉक्टर राहुल वानखडे यांच्या देखरेखीत काम करत असलेल्या या पथकाचे नोडल ऑफिसर म्हणून नायब तहसीलदार बळीराम चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पातूर मालेगाव रोडवर गाड्यांची तपासणी करत असताना वाहन क्रमांक MH37T 1802 मध्ये खाते तपशील नसलेली रक्कम सापडली। यामुळे निवडणुकीसाठी नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता निर्माण झाली होती। सदर रक्कम जप्त करून ती उपकोषागार कार्यालयामध्ये जमा करण्यात आली असून याबाबत पुढील चौकशी केली जाणार आहे। वाशिम मंगरुळपीर विधानसभेच्या जागेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अखेर डॉक्टर सिद्धार्थ देवडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध झालेल्या पहिल्या यादीत डॉक्टर देवडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांनी वंचितकडून उमेदवारी घेत 52,000हून अधिक मत घेतली होती। मात्र त्यावेळी भाजप आमदार लखन मलिक यांच्यामुळे डॉक्टर देवळेंना पराभवाचा सामना करावा लागला होता। परंतु 2 महिन्यापूर्वी वाशिम येथील डॉक्टर सिद्धार्थ देवळेंनी वंचितला आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर 20 ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवबंधन बांधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात डॉक्टर देवळे यांनी प्रवेश केला आहे। दरम्यान काल संध्याकाळी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। या यादीत डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांना वाशिम मंगरुळपीर विधानसभेच्या जागेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर दुसरीकडे एकनिष्ठ शिवसैनिकांना डावलून 4 दिवसांपूर्वी पक्षप्रवेश केलेल्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे वाशिममध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षामध्ये बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। परदेशात राहणाऱ्या नातेवाईक व मित्रांना दिवाळीचा फराळ पाठवण्यासाठी अकोला टपाल विभागामार्फत माफक दरात पार्सल सुविधा सुरू करण्यात आली आहे। यासाठी पोस्टमन घरी येणार आहेत। कामातील व्यग्रतेमुळे जे नागरिक टपाल कार्यालयात येऊ शकत नाहीत अशा नागरिकांच्या घरी जाऊन पोस्टमन फराळाचे पार्सल संकलित करतील। ही सुविधा विनामूल्य आहे। या फ्री पिकअप सेवेसाठी अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी 99 21 72 46 28 या क्रमांकावर आणि वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी 80 07 90 57 09 या क्रमांकावर सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत संपर्क साधावा। विविध देशात पार्सल पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे। या सेवेचा इच्छुकांनी लाभ घेण्याचे आवाहन प्रवर टपाल अधीक्षक CV रामिरेड्डी यांनी केले आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर।
हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. मूर्तिजापूर मतदारसंघात सम्राट डोंगरदिवे यांना तिकीट जाहीर. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे उमेदवारी जाहीर. विधानसभा निवडणूक रंगात, पण एकच अर्ज दाखल. अनेकांनी अर्ज घेतले, दाखल करण्यास झाली सुरुवात. भाजप प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर शुक्रवारी अर्ज दाखल करणार. महायुतीचे नेते असतील अर्ज दाखल करताना सोबत. निवडणुकीत कुठेही गैरव्यवहार व आचारसंहितेचे उल्लंघन टाळा. निवडणूक निरीक्षकांनी दिले प्रशासनाला आदेश. तुम्ही तुमच्या नातेवाईकांना परदेशात पाठवू शकता फराळ. फक्त एक कॉल करा पोस्टमनला. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.